व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागलाय। मुंबईमध्ये 19 किलो वजनाचा सिलेंडर आता 1844 रुपयांना खरेदी करावा लागेल। घरगुती वापराच्या 14 किलो वजनी सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही। सोन्या चांदीच्या दरामध्ये आजही मोठी घसरण झाली आहे। चांदी प्रति किलो 17,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। चांदीचा आजचा दर प्रति किलो 2,74,000 रुपयांवरती गेलाय। सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा 9,000ची घट झाली आहे। त्यामुळे सोन्याचा आजचा दर हा प्रति तोळा 1,40,000 रुपये आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। फडणवीसांच्या 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा प्रलंबित होत्या। आता स्थानिक पातळीवरचे नेते प्रचार करणार असल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांचं भव्य स्मारक उभं राहणार। शरद पवार यांच्याकडून स्मारकासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पाहणी। अजित पवारांनी उभारलेल्या सर्व वास्तूंपेक्षा मोठी आणि भव्य वास्तू उभारली जाणार आहे। विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांची माहिती। शरद पवार यांनी मनात आणलं असतं तर अजितदादा हे मुख्यमंत्री झाले असते। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचं विश्लेषण। तर जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आणि आवाका मोठा असल्याचं देखील राऊतांचं भाष्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 दिवसांमध्ये साताऱ्याच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता आहे। कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला ते अभिवादन करतील। तर अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची देखील त्या सांत्वनपर भेट घेणार आहेत। अजित पवार यांच्या अस्थि कलशाचं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय। मुंबईमधल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये हे अस्थि कलश आणण्यात आले। साताऱ्यामध्ये सर्वपक्षीयांनी अजितदादांना आदरांजली वाहिली आहे। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहामध्ये पार पडली आहे सर्वपक्षीय शोकसभा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं पिंकी माली हिच्या कुटुंबियांचं सांत्वन। बारामतीमधील विमान अपघातामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माली हिचा मृत्यू झाला होता। पिंकीच्या भावाला चांगली नोकरी मिळवून देण्याचं रोहित पवारांनी आश्वासन दिलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर युगेंद्र पवार यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी गर्दी होतीये। युगेंद्र पवार यांचं निवासस्थान असलेल्या अनंत तारा इथे सांत्वनपर भेटीसाठी राज्यभरामधून कार्यकर्त्यांची गर्दी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बारामतीच्या गोविंद बागेमध्ये जाऊन पेडणेकरांनी पवारांची भेट घेतली आहे। अमरावती महानगरपालिकेचा महापौर 6 फेब्रुवारीला ठरणार आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती। महापौर भाजपचा होणार असून महापौर पदासाठी ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे या तिघांची नावं वरिष्ठांकडे पाठवली जातील। धाराशिवची शिवसेना भाजप आमदारांनी हायजॅक केल्याचा आरोप करणारे अविनाश खापे हे पक्षामधून निलंबित करण्यात आले आहेत। शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अविनाश खापे यांच्यामधल्या संवादाची क्लिप व्हायरल करण्यात आली होती। पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। धनगर आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरवण्यासाठी 11 फेब्रुवारीला उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप विरोधात मतदान करा, धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं आवाहन। काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून सीमा शुल्क तपासणी नाक्यावरती अधिकाऱ्यांची कान उघाडणी। वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचा आरोप करत खासदारांचे अधिकाऱ्यांना खडे बोल। महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवरील शिरपूर तपासणी नाक्यावरचा हा सगळा प्रकार आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टी राहत असलेल्या बिल्डिंगवरती गोळीबार करणाऱ्या 4 जणांना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। रोहित शेट्टी राहत असलेल्या जुहूमधल्या इमारतीवरती शनिवारी मध्यरात्री हा गोळीबार करण्यात आला। रोहित शेट्टीच्या घरावरच्या गोळीबाराची जबाबदारी शुभम लोणकर, अर्जुन बिश्नोई यांनी घेतली आहे। गोळीबाराच्या संदर्भात शुभम लोणकर यानं पोस्ट देखील केली होती, जी आता व्हायरल होती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।